जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा जुलै 2026 बाबत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. यामध्ये परीक्षेच्या तारखा काय आहे, परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत काय आहे, परीक्षा फी किती असणार आहे, त्याच्यानंतर परीक्षेची केंद्र कोणकोणती आहे, सेट परीक्षेचे विषय कोणकोणते असतात आणि या परीक्षेत उत्तीर्ण कसे व्हायचे, परीक्षेची तयारी कशी करावी, कोणकोणते बुक्स यूज करावे, या सर्व संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. येणाऱ्या 50 ते 60 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने तयारी करावी, रोज किती तास अभ्यास करावा आणि संपूर्ण परीक्षेबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पुढचे कदाचित 15 ते 20 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ असेल. शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघितला, काळजीपूर्वक तयारी केली, तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होताल. ओके. सो त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ बघायला विसरू नका. सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 27 मे 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक ऑफिशियल नोटिफिकेशन सेट परीक्षेच्या आयोजनाबाबत काढलेलं होतं. आज सध्या जुलै 2026 रोजी जी काही परीक्षा घेतली जाणार आहे, ही 41वी सेट परीक्षा असणार आहे. जी परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा घेतली जाते. सदरची परीक्षा ही महाराष्ट्रातल्या आणि गोवा राज्यातल्या जवळ-जवळ 18 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी आणि गोव्यामधील पणजी अशा विविध केंद्रांवरती ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहे. परीक्षा फॉर्म भरण्याचा जो काही कालावधी आहे, तो 2 जून ते 16 जून पर्यंत असणार आहे. 2 जूनला सकाळी 11 वाजेपासून ते 16 जूनला सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जाणार आहे. परीक्षा शुल्क जे काही असणार आहे, तर हे परीक्षा शुल्क ₹800 ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असणार आहे. पण जे काही विद्यार्थी कॅटेगरीचे असणार आहे किंवा ई-डब्ल्यू-एस किंवा एस-सी-बी-सी, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी, एन-टी वगैरे जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, एस-बी-सी वगैरे, तर त्यांना ₹650 फी असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी 16 तारखेच्या पुढे परीक्षा फॉर्म भरला, म्हणजेच 17 जून 2026 ला सकाळी 11 वाजेपासून ते 19 जून 2026 ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी विलंब शुल्कासह फी आकारली जाणार आहे. तर यामध्ये जी काही फी आहे, जी आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला बघता येणार आहे, तर लेट फीसह आपण ₹1300 ओपन कॅटेगरीला फी लागणार आहे. तर ₹1150 ओ-बी-सी, एस-सी, एस-टी, एन-टी किंवा एस-बी-सी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस अशा विद्यार्थ्यांना ही फी लागली जाणार आहे. ओके. तर आपली परीक्षा जी काही होणार आहे, ती 26 जुलै 2026 रविवारी होणार आहे. ही परीक्षा सकाळी 10 ते 11 या वेळेत पेपर नंबर 1 कंडक्ट केला जाईल. तर 11:30 ते 1:30 या वाजेपर्यंत पेपर नंबर 2 कंडक्ट केला जाणार आहे. तर ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला यामध्ये मी परीक्षेची तारीख सांगितली, परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत सांगितली, परीक्षा फी पण सांगितली, परीक्षा केंद्र पण सांगितले. परीक्षा ही जवळ-जवळ 32 विषयांमध्ये घेतली जाते. तर यामध्ये कोणकोणते विषय असतात, तर याची सविस्तर जी काही माहिती आहे, तर ती आपल्याला पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला या ठिकाणी तुम्हाला बघता येणार आहे. तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथे सेट एक्झामिनेशन म्हणून टॅब दिसेल. या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथं फक्त नोटिफिकेशन दाखवलेलं आहे. 2 जूनला तुम्हाला सविस्तर नोटिफिकेशन किंवा बुलेटिन तुम्हाला येणार आहे. या ठिकाणी अपडेटेड सिलेबसमध्ये गेला, तर इथे तुम्हाला सर्व विषयांचा अभ्यासक्रम तुम्हाला बघायला भेटेल. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, नंतर इतिहास, अर्थशास्त्र, सायकॉलॉजी म्हणूया, सोशिओलॉजी म्हणूया, पॉलिटिकल सायन्स, नंतर अजून होम सायन्स, अजूनही कॉमर्स असेल, नंतर केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स, नंतर मॅथेमॅटिकल सायन्स आहे, कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन आहे, इलेक्ट्रॉनिक सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, मॅनेजमेंट, लॉ, लाईफ सायन्स, नंतर अजूनही अशा जवळ-जवळ 32 विषयांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्लिश असणार आहे. काही विषय जसे हिंदी, इंग्लिश हे जे काही विषय येतात ते त्या-त्या भाषेमध्येच असणार आहे. संस्कृतचा पेपर संस्कृत भाषेमध्ये वगैरे असणार आहे. परीक्षेचं माध्यम पण सांगितलं. आता परीक्षेचं जर का स्वरूप जर का तुम्हाला बघायचं ठरलं, तर एक्झामिनेशन ही जी काही होत असते, तर ती 2 पेपर तुम्हाला असतात. त्यातील पेपर नंबर 1 सर्वांसाठी कॉमन असतो. ज्याला जनरल पेपर असं म्हटलं
जातं. तर जनरल पेपरसाठी तुम्हाला 1 तासाचा अवधी असतो. तुम्हाला एकूण प्रश्न 50 विचारले जातात. अ, त्यासाठी तुम्हाला 10 ते 11 असा 1 तासाचा टाईम अवधी दिला जातो. एका प्रश्नाला 2 असे मिळून 50 गुणिले 2 100 मार्काची परीक्षा घेतली जाते. पेपर नंबर 2 हा एकूण 200 मार्कासाठीचा घेतला जातो. एकूण परीक्षेत 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 200 मार्कांसाठीची ही परीक्षा घेतली जाते. त्यासाठी 120 मिनिटं म्हणजेच तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी दिलेला आहे. 11:30 ते 1:30 या वेळेपर्यंत ही परीक्षा कंडक्ट केली जाते. सदर परीक्षा ही परीक्षा केंद्रांवरती ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. त्याच्यात OMR शीट दिलं जातं. त्याचा गोल सर्कल वगैरे तुम्हाला करायचं असतं. परीक्षेचा मोड हा OMR बेस असतो. परीक्षा ही ऑफलाईन कंडक्ट केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी कोणत्याही पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग नाही. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला मी सविस्तर माहिती दिलेली आहे. आता मी तुम्हाला काही अजूनही या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगणार आहे, की तुम्हाला कोणते पुस्तकं रेफर करायचे आहे. तर इथे बघा पेपर नंबर 1 साठी मी काही संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तुम्ही या माहितीचा स्क्रीनशॉट काढू शकता. मी जे काही पेपर रेफर केलेले आहे किंवा मी जे काही नोट्स वगैरे रेफर केल्या किंवा ज्याची तयारी केली, तर ते हे महत्त्वाचे पुस्तकं होते. ज्यामध्ये सेट किंवा नेट मार्गदर्शक अनिवार्य पेपर 1 करता डॉक्टर ब्रिजमोहन दायमा यांचं पुस्तक आहे. त्यानंतर शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे यांचं पण एक सेट, नेट, जे-आर-एफच्या रिलेटेड अनिवार्य पेपर पहिला आहे, एक पुस्तक आहे. नंतर शशिकांत शिंदे यांचं पण एक खूप छान पुस्तक आहे, जे अनिवार्य पेपर 1 साठी म्हणजे जनरल पेपर 1 साठी तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकता. हे पुस्तकं मराठीतून आहे. तुम्हाला इंग्लिश पाहिजे, इंग्लिश व्हर्जन पण तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ओके, तर तुम्ही ते पुस्तकं रेफर करू शकता. हे पेपर नंबर 1 साठी अत्यंत महत्त्वाचे पेपर्स आहे. तसेच तुम्ही सेट आणि नेटच्या म्हणजे शक्यतो सेटच्या यामध्ये प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, ज्यामध्ये 13 प्रश्नपत्रिका आता लेटेस्ट जर का तुम्ही व्हर्जन घेतलं, तर त्याच्यात काही जास्त क्वेशन पेपर अवेलेबल असतील आणि काही 25 क्वेशन पेपर सरावासाठी तुम्हाला दिलेले आहे. उत्तरासहित आहे. त्याच्यामुळं या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो काही संचय आहे, तो काळजीपूर्वक घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेची उत्तम पद्धतीने तयारी होईल. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पण दिलेलं आहे. परीक्षेची रचना, सराव परीक्षा ह्या तुम्ही जर का काळजीपूर्वक बघितल्या, तर निश्चित तुम्हाला यामध्ये जास्त मार्क पडणार आहे. ओके. पेपर नंबर 2 माझा वाणिज्याचा होता. त्याकरता मी निराली पब्लिकेशन असेल किंवा अजूनही वेगवेगळ्या पब्लिकेशनचे पुस्तकं असतात. तुम्ही नोट्ससाठी काही पुस्तकं रेफर करा. MCQसाठी काही पुस्तकं रेफर करा. काही प्रिव्हियस इयर क्वेशन पेपरच्या सॉल्व्ह केलेले जे काही बुक्स असतात, असे सुद्धा बुक्स तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. Amazon, Flipkart अशा वेगवेगळ्या याच्यावर तुम्हाला ही पुस्तकं निश्चित बघायला भेटतील. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेऊया, की या परीक्षेत क्वालिफाय होण्याच्या काही मी महत्त्वाच्या 10 टिप्स तुम्हाला आता पुढच्या 10 मिनिटात सांगतो आहे. काळजीपूर्वक बघा. सगळ्यात प्रथम आहे, की तुम्ही सेट परीक्षा देत आहे, तर सेट परीक्षाचा तुम्ही संपूर्ण सिलेबस, एक्झाम पॅटर्न समजून घ्या. पेपर नंबर 1 चा सिलेबस काय आहे, 2 चा सिलेबस काय आहे, हे काळजीपूर्वक बघा. त्यानुसार काय करा, टॉपिक वाईज तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग करा. मागील प्रश्नपत्रिका बघा, या प्रश्नपत्रिकेत त्याच्यातील कोणते प्रश्न आलेले आहेत, त्याकरता काळजीपूर्वक लक्ष द्या. दुसरं आहे, की तुम्हाला जर का पुढच्या 50 ते 60 दिवसामध्ये यशस्वी व्हायचं असेल, त्याकरता दररोज तुम्हाला निश्चित अभ्यास करावा लागणार आहे. कारण कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची असते. नाहीतर आज अभ्यास केला, 2-4 दिवस ब्रेक घेतला, पुन्हा अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. पण किमान तुम्ही रोजचा 5 ते 6 तास अभ्यास केला पाहिजे. मॉर्निंगला, आफ्टरनूनला, इव्हनिंगला आणि नाईटला असे प्रत्येकी तुम्ही 2-2 तासाचं जरी शेड्यूल केलं किंवा दीड-दीड तासाचं जरी शेड्यूल केलं, तरी तुम्हाला 6 तास पूर्ण होणार आहे. त्यानंतर पेपर नंबर 1 कडे काय केलं पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण पेपर नंबर 1 हा तुम्हाला जास्त स्कोरिंगवाला विषय आहे. मी पुढे तुम्हाला सांगतो, की तुम्हाला स्कोरिंग किती पाहिजे. ओके. जसं की ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर 300 पैकी किमान 230 पेक्षा जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करा. नंतर ओबीसी कॅटेगरी किंवा ओबीसी कॅटेगरीच्या रिलेटेड जे काही विद्यार्थी एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी यांनी किमान 210 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर एस-बी-सी, एन-टी, एस-सी, एस-टी हे जे काही विद्यार्थी आहे, यांनी किमान 170 ते 180 पेक्षा जास्त मार्क पडले, तुम्ही निश्चित क्वालिफाय होणार आहे. कारण परीक्षेला जवळ-जवळ 1.5 लाखाच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यापैकी 6%च फक्त निकाल लागला जातो. त्याकरता तुम्हाला जास्तीत जास्त स्कोरिंग होणं गरजेचं आहे. कदाचित पेपर नंबर 1 ला तुम्हाला 80चं स्कोरिंग पडलं आणि पेपर नंबर 2 ला 150 पर्यंत स्कोरिंग पडलं, तरी तुम्ही 230 चा आकडा क्रॉस करू शकता.
ओके. पेपर नंबर 1 मध्ये तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग, आय-सी-टी, कम्युनिकेशन, नंतर अजूनही काही तुम्हाला हायर एज्युकेशन सिस्टम, हे काही महत्त्वाचे तुम्हाला चॅप्टर्स आहे. याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क हे पडले जातील. नंतर यशस्वी होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे की तुम्ही काय करा, स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करा. ओके. कधी-कधी काही प्रश्नपत्रिकेत विचारलं जातात, जसं की आपण गृहीत धरा की 5 जून 5 जून रोजी डॅश डॅश दिवस साजरी केला जातो. तर कधी-कधी प्रश्न विचारला जातो, की पर्यावरण दिवस डॅश डॅश दिवशी साजरी केला जातो. हेच प्रश्न अगेन वेगळ्या अर्थाने तुम्हाला विचारले जातात. त्याच्याकरता खूप सारी बारीक-सारीक माहिती असते, तर ती ती वाचा, रीड करा आणि काय करा, त्यामध्ये स्वतःचे शॉर्ट नोट्स काढा. कोणत्या एज्युकेशनची किंवा जसं आपण म्हणूया, की काही-काही इन्स्टिट्यूशन असतात, त्यांच्या स्थापना असतात, काही आंदोलन असतात, ई-व्ही-एसच्या बाबतीत वगैरे तो काही टॉपिक्स आहे, रिसर्चच्या काही प्रोसेस आहे, काही वेगवेगळे ऑथर्स असतात, आय-सी-टी रिलेटेड काही महत्त्वाचे फुल फॉर्म असतात. नंतर हायर एज्युकेशन सिस्टम रिलेटेड महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ कोणतं, कधी स्थापन झालं, कुठे आहे, वगैरे, वगैरे. काही अशाही काही महत्त्वाच्या टिप्स असतात, की त्याच्या बारीक-सारीक नोंदी करा. कधी कोणता दिवस साजरी केला जातो, कधी कोणाची स्थापना झाली, ह्या सगळ्या बारीक-सारीक नोट्स असतील, त्या स्वतः तयार करा. ओके. त्यानंतर शॉर्ट नोट्स काढा. चार्ट बनवा, काही फॉर्म्युले शीट तयार करा. यामुळे तुमची रिव्हिजन जास्त होणार आहे. नेक्स्ट आहे की प्रिव्हियस इयरच्या क्वेशन पेपर ते सॉल्व्ह करा. बघा किमान 10 वर्षाच्या मागच्या क्वेशन पेपर तुम्ही बघा, सॉल्व्ह करा. रोज किमान एक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पेपर नंबर 1 साठी पण, पेपर नंबर 2 साठी पण. यामुळे काय होतं की तुम्हाला पेपरचा पॅटर्न समजतो. तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. कधी कोणत्या टाइपचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले, त्याचा लय काय. जर तुम्हाला पॉसिबल ठरलं तर तुम्ही चॅप्टर वाईज जे काही एम-सी-क्यू विचारलेले आहेत ना, ते सेपरेट काढून ठेवा. त्याचे हवं तर सेपरेट नोट्स तुम्ही तयार करून ठेवा. पुढची महत्त्वाची टिप 6 नंबर आहे, मॉक टेस्ट आणि टाईम मॅनेजमेंट करा. ओके. म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं, मला सुद्धा काही पहिल्या पेपरला किंवा सुरुवातीला मला अनुभव आला, की खूप येतंय. पण काय होतं, की आपण प्रश्नपत्रिकेत टिक मार्क करतो आणि ओ-एम-आर शीटवर कधी-कधी चुकीच्या ठिकाणी टिक मार्क करतो किंवा आन्सर गोल सर्कल करायचं असतं ते वेगळ्या ठिकाणी करतो किंवा ते पूर्ण पण होत नाही. असा पण काही महत्त्वाचे प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतात. त्याकरता टाईम मॅनेजमेंट करा. 50 मिनिटात 60 मिनिटामध्ये तुम्हाला 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि 120 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्याकरता तुम्हाला काळजीपूर्वक पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं असणार आहे. सराव परीक्षा बघा. काही जसं एखादी पुस्तक घेतलेलं आहे, त्या पुस्तकातले जे काही प्रश्न दिले ते काळजीपूर्वक बघा आणि ओ-एम-आर शीटवर टिक करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. परीक्षेसाठी स्टँडर्डाइज बुक्स वापरा. जसे मी तुम्हाला आता रेफर केले, जे मी पुस्तकं रेफर केले, मी यशस्वी झालो, तर त्याच पद्धतीने तुम्ही तसे रेफरन्स बुक करा. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही बुक्सचे नाव माहिती असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना ते रेफर केले जातील. स्टँडर्डाइज बुक वापरलं तर तुम्हाला काय होतात, जास्तीत जास्त तुमची ॲक्युरसी राहते. ओके. नंतर रिव्हिजनवर भर द्या. निश्चित बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नुसतं वाचत पुढचा पाठ, मागचा सपाट असं जर का करणार असेल, तर ते चुकीचं राहणार आहे. रिव्हिजन करत जा. म्हणजे मी एक अभ्यासासाठी एक स्ट्रॅटेजी सांगितली ती तुम्हाला समोरच इथे स्क्रीनवर दिसेल. मी त्याच्या बाबतीतही थोडा वेळ बोलणार आहे. रिव्हिजनवर भर द्या. दिवसभरातून म्हणजे आठवड्यातून किमान 1 दिवस तरी तुम्ही आठवड्याभरात जे काही वाचलं त्याची रिव्हिजन करा. ओके. कारण रिव्हिजन शिवाय तुमचा स्कोर टिकणार नाही. नेक्स्ट आहे करंट अफेअर्स आणि जनरल अवेअरनेससाठी नेहमी तुम्ही अपडेटेड राहा. म्हणजे मी म्हणेल की तुम्ही न्यूज ऑन ए-आय-आर सकाळी 7 वाजता बातम्या असतात. किमान 15 मिनिटं, 20 मिनिटं त्याच्यासाठी काढा. रोज तुम्ही मराठी, इंग्रजी, हिंदी न्यूजपेपर रीड करा. त्याच्यातले काही महत्त्वाचे हायलाइट आहे कुठेतरी नमूद करा. ओके. जसं की एक आपल्या महाराष्ट्रातले एखादे मुख्यमंत्री बदलले, एखादे मंत्री बदलले एखाद्या खात्याचे, नंतर एखाद्या विद्यापीठातले कुलगुरू बदलले. ओके. त्यानंतर नवीन एखादं विद्यापीठ स्थापन झालं. त्यानंतर आपले राष्ट्रपती सपोज बदलले, अर्थमंत्री बदलले, विद आणखीनही खूप सारे महत्त्वाच्या चालू घडामोडी असतात. याकरता तुम्हाला पेपर हा एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे. न्यूज बघत चला. तुम्ही दूरदर्शनवरती मराठी बातम्या जर का नीट बघितल्या 7 ते 7:30 लागतात. त्या बघत चला. दिवसभरातल्या चांगल्या घडामोडी तुम्हाला बघायला भेटतील. ओके. सो ह्या काळजीपूर्वक बघा. कारण करंट अफेअर्सवरती किंवा जनरल नॉलेजवरती काही महत्त्वाचे प्रश्न पेपर नंबर 1 साठी विचारले जातात. ते हातचे मार्क आहे. एक प्रश्न चुकला तर तुमचे 2 मार्क जाऊ शकतात. माझे 1 नाही 2-2 वेळेस 1-1, 2-2 मार्कावरून क्वालिफिकेशन गेलेलं होतं. त्याकरता बी सिरियसली. एक प्रश्न चुकला का 2 मार्क जातात. त्यामुळं काळजीपूर्वक पद्धतीने पेपरची तयारी करा. एकही प्रश्न चुकीचा किंवा चूक होता कामा नये किंवा त्याच्यामध्ये चुका होता कामा
नाही. नंतर शेवटचा आहे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. बघा सेट परीक्षेत तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला स्टडी हा चांगला स्मार्ट पद्धतीने केला पाहिजे, कायम केला पाहिजे, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे, तर तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. पेपरसाठी काही महत्त्वाच्या तुम्हाला गोल्डन रूल सांगतो. सिलेबस जाणून घ्या. स्वतःच्या वैयक्तिक नोट्स तयार करा. प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर बघा, अभ्यासा, त्याचा कायम सराव करा. काही महत्त्वाचे मॉक टेस्ट तुम्हाला Android मोबाईलमध्ये काही मॉक टेस्टच्या काय असतात ॲप्लिकेशन असतात. ते ॲप्लिकेशन तुम्ही रीड करा, रिव्हिजन करा. पॉसिबल झालं तर काही ऑनलाईन क्लास करा. कारण तिथं तुम्ही पैसे भरलेले राहतात. त्याच्यामुळं काय होतं ऑनलाईन क्लासला ते काय सांगतात कारण ते माहिती देण्याचं काम करतात. पण तयारी करण्याची काम अल्टिमेटली तुमचीच आहे. त्याच्यामुळं जर पॉसिबल झालं कारण क्लास तुम्ही जॉइन केला तर तुम्ही निश्चित दिवसभरातला 1 तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं काहीतरी तुम्ही अभ्यास करणार आहे. म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये सहज यशस्वी होऊ शकता. खूप चांगले क्लासेस पण असतात. नेटवर सर्च केले तरी तुम्हाला त्याची माहिती सविस्तर भेटेल. मी कोणत्याही पद्धतीचे क्लास लावले नाही. कन्सिस्टंट अभ्यास केला. पेपर नंबर 1 चा सकाळी 1 तास आणि पेपर नंबर 2 चा सकाळी रात्री झोपण्यापूर्वी 2 तास असा अभ्यास केला आणि निश्चित मी काळजीपूर्वक अभ्यास केल्यामुळे निश्चित मी येणाऱ्या पुढच्या सेट परीक्षेत क्वालिफाय झालो. हे मी 2023 साली पण तुम्हाला त्यावेळेस सांगितलेलं होतं. सो अभ्यासासाठी सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी मॉर्निंगला किमान 1.5 तास अभ्यास करा. त्यामध्ये तुम्ही थिअरी सब्जेक्ट काय करा, वाचा, रीड करा. ओके. आफ्टरनूनला काही नोट्स तयार करा. जे काही सकाळी वाचन केलेलं आहे त्याच्या नोट्स तुम्ही काय करू शकता, तयार करू शकता. इव्हनिंगला काय करा, एम-सी-क्यू प्रॅक्टिस करा. ओके. म्हणजे प्रत्येक पेपर नंबर 1 चे एम-सी-क्यू रीड करा. पेपर नंबर 2 चे एम-सी-क्यू रीड करा. म्हणजे पेपर नंबर 1 ला आपण किमान धरूया अर्धा तास एम-सी-क्यू रीड करा. पेपर नंबर 2 ला 1 तास रीड करा. म्हणजे तुम्हाला 1.5 तासाचं ते शेड्यूल होऊन जाईल आणि नाईट टाईमला म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जे काही वाचन केलेलं आहे, त्याचं संपूर्ण रिव्हिजन करायला विसरू नका. त्याशिवाय झोपूच नका. येणाऱ्या पुढच्या 50 किंवा 60 दिवस आपण गृहीत धरूया. तुम्हाला प्रत्येक विषयासाठी किमान 3 दिवस फुल तयारीला धरून चला. ओके. कारण हे 3 दिवस का सांगतो आहे, 3 दुनी 6 दिवस तुम्ही कन्सिडर करू शकता. तुम्हाला पेपर नंबर 1 ला 10 टॉपिक आहे. पेपर नंबर 2 ला पण 10 टॉपिक्स असतात. पेपर नंबर 1 ला प्रत्येक टॉपिकवरती 5 प्रश्न विचारले जातात. तर पेपर नंबर 2 ला प्रत्येक टॉपिकवरती 10 प्रश्न विचारले जातात. खूप बारीक-सारीक मी माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वीच्या काही माझे व्हिडिओ बघा. त्याच्यातूनही काही नोट्स वगैरे मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक वेळेस मी अपडेटेड माहिती तुम्हाला देत असतो. तर मी एम-कॉम, ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशन, पी-जी-डी-बी-एम फायनान्समध्ये, सेट आणि नेट कॉमर्समध्ये मी क्वालिफाय झालेलो आहे. त्याच्यामध्ये नेटमध्ये मी फक्त पी-एच-डीसाठीच क्वालिफाय झालेलो आहे. बट येणाऱ्या याच्यातून काही याच्यामध्येच असिस्टंट प्रोफेसर म्हणून पण किंवा जे-आर-एफमध्ये सुद्धा त्याच्यातून क्वालिफाय निश्चित होईल. माझे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये सेट क्वालिफाय झालेले आहे. 15 पेक्षा जास्त विद्यार्थी नेट क्वालिफाय आपण सांगितलेल्या स्ट्रॅटेजीद्वारे झालेले आहेत. तुम्हाला सेट आणि नेट परीक्षेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा काही नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅट बॉक्समध्ये मला प्रश्न करा. माझा नंबर पण मी दिलेला आहे. काही अडचण असली तर मला तुम्ही निश्चित काय करा, मेसेज करा. मी तुमच्या मेसेजला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला या सेट एक्झाम आणि येणाऱ्या नेट एक्झामसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. निश्चित सांगितलेल्या स्ट्रॅटेजीचा काळजीपूर्वक फॉलोअप करा. अडचणी आल्या तर निश्चित संपर्क करा. मी नेहमी तुमच्या समस्येला किंवा शंकेला निरसन करण्यासाठी तत्पर राहणार आहे. पुन्हा भेटू. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.